हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. ब्रांच अकाउंटच्या लेक्चर नंबर 5 मध्ये मी प्रसाद सर तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत करतोय. लास्ट क्लास मध्ये आपण डिस्कस केला होता जेव्हा जेव्हा ब्रांच जेव्हा जेव्हा हेड ऑफिस ब्रांचला इनवॉइस प्राइस वर वस्तूची विक्री करते किंवा प्रॉफिट ठेवून वस्तूची विक्री करते, तर त्याची अकाउंटिंग प्रोसिजर काय होते, अकाउंटिंग ट्रीटमेंट काय काय होते, काय काय नाही, इन डेप्थ आपण लास्ट क्लासमध्ये डिस्कस केला होता. त्याच आधारावर आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, जेणेकरून तुमचे कन्सेप्ट जे आहेत ते स्ट्रॉंग होतील. ऑलराईट, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम फटाफट आपण आजचा सेशन जो आहे तो स्टार्ट करूयात. फर्स्ट ऑफ ऑल, गणित व्यवस्थित चेक करा. याचा जो पीडीएफ आहे तो आपल्या बॅच मध्ये ऑलरेडी ऍड केलेला आहे. राईट, जेवढे युट्यूबवरचे स्टुडंट्स आहेत किंवा हा व्हिडिओ बॅच मध्ये पाहत आहेत, व्हिडिओ पॉज करून तुम्हाला नोट डाऊन करायचं, नोट डाऊन करू शकता, किंवा ज्यांनी कोर्स परचेस केलेला नाहीये त्यांनी व्हिडिओ पॉज करून नोट डाऊन करायचं, आणि ज्यांनी कोर्स परचेस केलेला आहे त्यांना पीडीएफ ऍप्लिकेशनवर बॅच मध्ये मिळून जाईल. ऑलराईट, ते तुम्ही डाउनलोड करून प्रिंट सुद्धा करू शकता. आता इथं बघा, भारत लिमिटेड दिल्ली इनवॉइस गुड्स टू इट्स बेंगलोर ब्रांच. हेड ऑफिस कुठं आहे? ॲज ऑलवेज आपण सुरुवातीच्या प्रॉब्लेम पासून दिल्ली धरलं, जेणेकरून आपल्याला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी सोपी जाईल. दिल्लीला भारत लिमिटेड यांचं एक हेड ऑफिस आहे, जे त्यांनी बेंगलोर ब्रांचला वस्तू विकायला. ओके, आणि वस्तू विकत असताना जे पण त्या वस्तूची कॉस्ट आहे, कॉस्ट वर 25% प्रॉफिट खाऊन किंवा लोडिंग खाऊन विकायला, किंवा 25% अबोव कॉस्ट सुद्धा म्हटलं जाते, किंवा कॉस्ट प्लस 25% सुद्धा म्हटलं जाते. ऑलराईट, डन. आता नेक्स्ट पार्ट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स प्रिपेअर द ब्रांच अकाउंट. आणि याच्या आधारावर तुम्हाला ब्रांच अकाउंट तयार करायचं आहे. आता भारत लिमिटेड यांच्या पुस्तकामध्ये बेंगलोर ब्रांचच्या नावाने एक ब्रांच अकाउंट तयार होईल. रिझन व्हाय? जस्ट बिकॉज भारत लिमिटेड इज इंटरेस्टेड टू फाइंड आउट वेदर बेंगलोर ब्रांच इज इन प्रॉफिट और आयदर इन लॉस. बेंगलोर ब्रांच प्रॉफिट मध्ये आहे का लॉस मध्ये आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांना कंपल्सरी ब्रांच अकाउंट तयार करायचं आहे. ओके, आता सुरुवातीला बघा, स्टॉक किती सांगण्यात आलेला आहे? 8. आणि डेटर्स किती होते सुरुवातीला? 5200 चे. म्हणजे सुरुवातीचे ऍसेट्स अँड लायबिलिटीज दिलेले असतात, त्यापैकी इथे तुम्हाला ऍसेट दिलेले आहेत, लायबिलिटीज दिले नाहीयेत. जाणून बुजून मी त्यांना बाजूला केलेलं आहे. जस्ट माझं ह्या गणिताला सोपं करायचं एक मात्र हेतू होता, आणि तुमचं पूर्ण फोकस या कॉस्ट प्राइस आणि ह्या इनवॉइस प्राइसच्या कॅल्क्युलेशनवर आणायचं. ओके, डन. त्याच्यानंतर आता चेक करा, इथे तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे की गुड्स सेंड टू ब्रांच ऍट इनवॉइस प्राइस. आणि क्वेश्चन मध्ये हेड ऑफिसनं ब्रांचला जे वस्तू पाठवलेल्या आहेत ते ऍट इनवॉइस प्राइस न टाकलेले आहेत. इनवॉइस प्राइस म्हणजेच काय की बाबा हे जे 40,000 रुपये आहे, सर्वात पहिले तुमचं डाऊट क्लिअर करून घ्या. हे इनवॉइस प्राइस व्यवस्थित फोकस करा. इनवॉइस प्राइस याचा फॉर्म्युला कॉस्ट प्लस प्रॉफिट आहे. ओके, आणि 40,000 कोणती प्राइस आहे? इनवॉइस प्राइस आहे. या 40,000 मध्ये काहीतरी अमाऊंट ही कॉस्टची आहे आणि काहीतरी अमाऊंट प्रॉफिटची आहे. ऑलराईट, आणि जेव्हा जेव्हा एखादी ब्रांच एखादा एक हेड ऑफिस ब्रांचला लोडिंगवर प्रॉफिटवर वस्तू विकते, त्यावेळेस डीआर साइडला तर तुम्ही 40,000च लिहिता, बट किती रुपये प्रॉफिट आहे याचा इम्पॅक्ट तुम्हाला कोणत्या साइडला लिहायला सांगितलेलं आहे? सीआर साइडला. आता इथं तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे की वर्क कॉस्ट प्लस 25% म्हणलंय, बट गणितामध्ये कॉस्ट प्राइस मिसिंग आहे. मग अशा वेळेस तुम्हाला कॉस्ट प्राइस आणि लोडिंग हे सर्वात पहिलं जाणून घ्यायचं असतं. राईट, मी काय सांगायलो, गणितामध्ये तुम्हाला 25% सांगितलंय, बट तुम्ही जर ह्या 40,000 वर 25% काढलात तर ते चुकीचं आहे. कारण जे प्रॉफिट आहे तुमचं 25% हे कॉस्ट वर 25% आहे, बट इनवॉइस वर ते 25% असेल का? नाही, इनवॉइस वर चेंज असेल. मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याबद्दल डीप डिस्कशन केला होता. आता ह्याच्याशी रिलेटेड लास्ट व्हिडिओच्या पीडीएफ मध्ये हा छोटासा पार्ट होता, जे मोस्ट ऑफ जणांना समजला नाहीये, ते मी तुम्हाला सांगतो. हा चार्ट व्यवस्थित बघून घ्या. जेव्हा पण इनवॉइस प्राइस दिलेली असते आणि त्याच्यावरचा जो प्रॉफिट असतो, हा प्रॉफिट 2 प्रकारे असतो. कॉस्ट वरचा प्रॉफिट वेगळा असतो
आणि इनवॉइस प्राइस म्हणजे सेलिंग प्राइस वरचा प्रॉफिट वेगळा असतो. दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. कॉस्ट वरचा प्रॉफिट मीन्स डीईपी काढल्यासारखं आहे. सरळ सरळ 1 लाख वर 25% प्रॉफिट, 1 लाख वर 25% काढून टाका. बट 1 लाख जर इनवॉइस प्राइस आहे, 1 लाख वर 25% 25,000 प्रॉफिट येत असेल तर सेलिंग प्राइस किती होते? 1,25,000. सेलिंग पर्सेंट वर किती पर्सेंट येईल ह्याला पर्सेंटेज ऑन इनवॉइस प्राइस म्हणतात. म्हणजे जे लोडिंग आहे, प्रॉफिट आहे, ते कॉस्ट वर एक असते आणि सेलिंग प्राइस वर एक असते, वेगवेगळं असते. आणि जेव्हा जेव्हा एखादा हेड ऑफिस ब्रांचला वस्तू पाठवते, एक तर ते कॉस्ट वर सेंड करते किंवा अमाऊंट ऍट इनवॉइस प्राइस वर सेंड करते. सर्वात पहिल्या गणितामध्ये हेड ऑफिस 100 रुपयाला वस्तू दिल्लीला विकत होतं, बेंगलोर ब्रांचला पण 100 लाच सेंड केलं. आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं, हेड ऑफिसला जर ती वस्तू 100 ला पडत असेल तर हेड ऑफिस ब्रांचला ते 120 रुपयाला विकते. राईट, त्यालाच म्हणतात हेड ऑफिसनं ब्रांचला वस्तू एकतर ऍट कॉस्टला कॉस्ट टू कॉस्ट सेंड करणं किंवा अमाऊंट ऍट इनवॉइस प्राइसला टाकणं. आता गणितामध्ये तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे? प्रॉफिट या गणितामध्ये, या जर गणितामध्ये व्यवस्थित बघताल तर 25% प्रॉफिट कॉस्टवर 25% म्हणलेलं आहे. बट तुम्हाला क्वेश्चन मध्ये इनवॉइस प्राइस दिलेली आहे, जी की विक्री किंमत आहे. म्हणजे गणितामध्ये तुम्हाला लोडिंग तर प्रॉफिट तर कॉस्टवर 25% म्हणलेलं आहे, बट सेंड करताना कोणती प्राइस दिलेली आहे? अमाऊंट ऍट इनवॉइस प्राइस दिलेला आहे. राईट, तर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे कॉस्टवर 25% असेल तर इनवॉइस वर किती येईल. जर गणितामध्ये कॉस्ट लोडिंग जे आहे ते कॉस्टवर आणि गुड्स सेंड टू ब्रांच दोन्ही पण कॉस्टवर असेल तर काही कॅल्क्युलेट करायची गरज नाही, ऍज इट इज लिहून टाकायचं. पर्सेंटेज तुम्हाला कन्व्हर्जनच करायचं नाही, कन्व्हर्टच करायचं नाही. बट इथं तुम्हाला काय दिलेलं आहे? पर्सेंटेज लोडिंगचं कॉस्टवर दिलेलं आहे आणि अमाऊंट सेंट ऍट इनवॉइस प्राइस म्हणलेलं आहे. मग अशा वेळेस कन्व्हर्जनचं पर्सेंटेज फाइंड आउट करावं लागतं. कन्व्हर्जनचं पर्सेंटेज फाइंड आउट करणं म्हणजेच काय, जे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. कन्व्हर्जनचं पर्सेंटेज फाइंड आउट करणं म्हणजेच काय, की बघा 1 लाख वस्तूची किंमत आहे, 1 लाख वर 10% किती आलं? 10,000 रुपये. इनवॉइस प्राइस किती झाली? 1,10,000. हे 10,000 जे 10% प्रॉफिट आहे, 10,000 रुपये, हे कॉस्ट प्राइसच्या 10% आहे. बट इनवॉइस प्राइसच्या किती टक्के आहे? इनवॉइस प्राइसच्या 9.09% आहे. याला कन्व्हर्जन ऑफ पर्सेंटेज फाइंड आउट करणं म्हणतात. आणि कधी फाइंड आउट करायची गरज असते तुम्हाला? कधी फाइंड आउट करावं लागेल? जेव्हा जे लोडिंग आहे ते कॉस्टवर दिलेलं आहे आणि अमाऊंट सेंट हे इनवॉइसला दिलेलं आहे. किंवा कधी कधी काय करते, पर्सेंटेज तुम्हाला इनवॉइस प्राइस वर सांगते आणि गुड्स कॉस्टवर सेंड करते. जेव्हाही दोन्ही ऑपोजिट असेल, म्हणजे लोडिंग प्रॉफिट कॉस्टवर आहे आणि इकडे इनवॉइस वर सेंड केलं, मग तुम्हाला कन्व्हर्जन पर्सेंटेज फाइंड आउट करावं लागतं. ओके, डन. आता या गणितामध्ये आपल्याला कन्व्हर्जन पर्सेंटेज फाइंड आउट करायचं आहे. बट सर ह्याची काहीतरी एक सोपी टेक्निक नाही का, म्हणजे जेणेकरून सर्व गोष्टी असं एकदम चुटकीसरशी क्लिअर होतील? कारण प्रत्येक वेळेस एवढं कुठं आम्हाला टाइम असणार आहे. यस, याची एक सोपी टेक्निक आहे. ती टेक्निक म्हणजे एकदम बेसिक टेक्निक आहे, जेणेकरून तुमचं कॉन्फिडन्स बूस्ट अप होईल. इथं हा चार्ट चेक करा. आता बघा, या चार्ट मध्ये आपल्याला गणितामध्ये कोणती प्राइस दिलेली आहे? सर गणितामध्ये आपल्याला इनवॉइस प्राइस दिलेला आहे. डन. त्यानंतर लोडिंगचा पर्सेंटेज कॉस्टवर आहे का इनवॉइसवर आहे? सर 20% अबोव कॉस्ट किंवा कॉस्ट प्लस 20% म्हणलेलं आहे, 20% म्हणलेलं आहे. राईट, तर पर्सेंटेज मोस्ट टाइम एवढेच असतात, 20%, 25%, 33% आणि 50%. ओके, नेक्स्ट तुम्हाला 20% अबोव कॉस्ट म्हणलेलं आहे आणि गुड्स इनवॉइस प्राइस वर सेंड केलेला आहे. मग आता तुम्हाला कॉस्ट प्राइस माहित करायचा असेल तर सरळ सरळ तुम्हाला त्या प्राइसला 1/5 न भाग द्यायचा. म्हणजेच 40,000 ला तुम्ही 1/5 न जर भाग दिलात, जो आकडा येईल तो तुमच्यासाठी ते प्रॉफिटचं अमाउंट असेल.
सर समजत नाही, सोपं करून सांगा. हे बघा, सर्वात पहिले कोणत्या प्राइस मध्ये दिलेलं आहे? सर आपल्याला गणितामध्ये इनवॉइस प्राइस दिलेला आहे, जे की 20% अबाव कॉस्ट म्हणलेला आहे. ह्या चार पैकी इथं आलं. गणितामध्ये तुम्हाला कॉस्ट प्राइस दिलेला आहे का इनवॉइस प्राइस दिलेला आहे? सर आपल्याला इनवॉइस प्राइस दिलेला आहे, तर मग कॉस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. किती इनवॉइस प्राइस किती दिलेली आहे? 40,000 गुणिले 1/5. आन्सर किती आला? 8,000. राईट. तर हे 8,000 रुपये हा तुमच्यासाठी लोडिंगची अमाऊंट आहे. 8,000 रुपये तुमच्यासाठी कशाची अमाऊंट आहे? लोडिंगची अमाऊंट आहे. हे मल्टिपल वेज न फाइंड आउट करता येते. कोणी सर या पद्धतीने शिकवते, कोणी सर त्या पद्धतीने शिकवते, बट ऍट द एंड तुम्ही सगळीकडचं बघून शेवटी ह्या तक्त्यावर येणार आहात, गॅरंटीड. ओके. तरी सुद्धा काही स्टुडंट असे आहेत, सर पर्सेंटेज काढायचं शिकवलं तर तुम्ही तर डायरेक्ट आन्सरच आणला. रुको जरा, सबर करो, आ रहा हूं मैं पे. फक्त एवढं लक्षात घ्या, हे तक्ता कसं उपयोगी आणायचं मी तुम्हाला सांगलो. ह्याचं स्क्रीनशॉट घेऊन टाका फट दिशा, आणि जे कोर्स वरचे आहेत ऍप्लिकेशन वरचे त्यांना ऍप्लिकेशन मध्ये PDF फॉर्मॅट मध्ये मिळून जाईल. धडा संपेपर्यंत हे पक्क सीटवर चिटकून टाकायचं माइंड मध्ये. ओके चला डन. आता गणितामध्ये हे इनवॉइस प्राइस तिथे दिलेलं आहे. त्यानंतर हेड ऑफिसनं कोणते कोणते एक्सपेन्सेस पेड केले, रेंट, रेट्स, सॅलरी, वेजेस, सन्ड्री एक्सपेन्सेस, अशा प्रकारचे काही एक्सपेन्सेस पेड केले त्यांनी. त्यानंतर क्रेडिट सेल्स बेंगलोर ब्रांचच्या 30,000चा आहे, कॅश सेल्स 18,700चा आहे, आणि ज्या लोकांना त्यांनी 30,000ची वस्तू उधारीवर विकले होते, आउट ऑफ दॅट 30,000 28,500 त्यांनी वसूल केले. ऑलराईट. डिस्काउंट अलाउड, बॅड डेट्स अँड सेल्स रिटर्न किती रुपयाचे आहेत? 300, 500 आणि 700 आहेत. ऑलरेडी आय टोल्ड यू बिफोर दिस व्हिडिओ की हे जे बॅड डेट्स, डिस्काउंट अलाउड आणि सेल्स रिटर्न आहेत, थेरीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, हे ब्रांच अकाउंट्स मध्ये अपीयर होत नाहीत. हे सर्व जे बॅलन्सेस आहेत हे डेटर्स अकाउंट मध्ये जातात. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे 6,000. एक गोष्ट ऑब्झर्व करा, लायबिलिटीज जाणून बुजून बाजूला केलेल्या आहेत आणि ओपनिंग स्टॉक दिलेला आहे, क्लोजिंग स्टॉक दिलेला नाहीये. प्लस त्यानंतर डेटर्स 5,200 चे सुरुवातीला होते, शेवटचे डेटर्स दिलेले नाहीयेत. राईट. डेटर्स सुरुवातीला किती हजारचे होते? 5,200 चे होते, शेवटचे डेटर्स दिलेले नाहीयेत. तर डेटर्स अकाउंट इनडायरेक्टली ते आपल्याला सांगायला की फाइंड आउट करा. ओके. बेसिक इथपर्यंतची इन्फॉर्मेशन झाली. यस सर, इथपर्यंतची इन्फॉर्मेशन झाली. ओके डन. त्याच्यानंतर आता इथं चेक करा, डेटर्स अकाउंट ची क्लोजिंग बॅलन्सेस दिलेलं नाहीये, तर डेटर्स अकाउंट काढूयात. सर्वात पहिले काही बेसिक गोष्टी. कमॉन, दिल्लीच्या हेड ऑफिसनं बेंगलोरला वस्तू सेंड केले. किती हजारचे वस्तू सेंड केले? 40,000चे. 40,000 ही कोणती प्राइस आहे? 40,000 ही इनवॉइस प्राइस आहे. राईट. प्लस हेड ऑफिसनं कोणते कोणते एक्सपेन्सेस पेड केले? रेंट टॅक्सेस 600, सॅलरी वेजेस 1200, सन्ड्री एक्सपेन्सेस किती रुपये पेड केले? 300 रुपीज पेड केले. त्यानंतर ब्रांचनं 40,000ची वस्तू आल्यानंतर हे 40,000 हेड ऑफिसनं सेंड केले, बट हे 40,000 इनवॉइस प्राइस आहे. याच्यामध्ये काही ना काही अमाऊंट तुमचं कशाचा आहे? लोडिंगचा आहे, प्रॉफिटचा आहे. हे फक्त कोणाला माहित आहे? हे फक्त आणि फक्त हेड ऑफिसला माहित आहे. ब्रांचला याच्याबद्दल इल्ले काहीच माहित नाही. बट ब्रांचनं हे 40,000च्या वस्तू विकण्याचा प्रयत्न केला, त्यापैकी ब्रांचनं 800 रुपयाच्या वस्तू परत केल्या. ऑलराईट डन. हे बेसिक होतं जे की तुम्हाला माहित असायला पाहिजे. त्याच्यानंतर सेल्स बघा, आता ब्रांचनं टोटल नगदी किती रुपयाच्या वस्तू विकल्या? सर 18,700च्या वस्तू विकल्या. त्यानंतर 30,000ची वस्तू त्यांनी उधारीवर विकले. ते विकत असताना 300 रुपये त्यांना डिस्काउंट द्यावं लागलं. विकलेल्यापैकी 700 रुपयाचा माल वापस आला त्यांना, आणि 500 रुपये त्यांचे बुडाले. आणि ओव्हरऑल ह्याच्यानंतर जेवढेही डेटर्स कडून पैसे येणं बाकी होते, त्यापैकी 28,500 रुपये त्यांना डेटर्स कडून प्राप्त झाले. ऑलराईट. आता हे सर्व कशासाठी? जस्ट टू फाइंड आउट क्लोजिंग बॅलन्सेस ऑफ डेटर्स. कारण डेटर्स बघा, स्टॉक आणि डेटर्सशी तुम्हाला ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे. स्टॉकचं ओपनिंग बॅलन्स गणितामध्ये किती हजार आहे? 8. क्लोजिंग बॅलन्स दिलेला आहे 6,000. काही इश्यू नाहीये. डेटर्सचं ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे 5,200, क्लोजिंग बॅलन्स दिलेला नाहीये. फाइंड आउट करायचं. राईट. डेटर्सची बॅलन्स फाइंड आउट करत असताना डेटर्स इज काइंड ऑफ ऍसेटच आहे.
राईट. आणि ऍसेट ज्या ज्या वेळेस वाढेल डीआर साइडला येते, आणि ऍसेट ज्या ज्या वेळेस कमी होईल सीआर साइडला येते. डेटर्स एक ऍसेट आहे, बॅलन्स बीडी डेटर्स कडून जेवढे बी यायचे 52,000 रुपये लिहिला. जेव्हा जेव्हा तुम्ही वस्तू उधारीवर विकता, अमाऊंट ऑफ डेटर्स इन्क्रीजेस, डेटर्सची किंमत वाढते. किती झाली डेटर्स वाढून? 5,200 ची डेटर बॅलन्स बीडी होती, उधारीवर वस्तू विकला 30,000 झाली, म्हणजे एकूण तुम्हाला 35,200 रुपये तुमच्या ग्राहकाकडून येणं बाकी आहेत. बट देर आर फ्यू रिझन्स बिकॉज ऑफ देम आपल्या ऍसेटची व्हॅल्यू कमी होते. कोणते कोणते रिझन्स आहेत? डिस्काउंट अलाउड 300, बॅड डेट्स पैसे बुडाले 500, विकलेले वस्तू परत आले सेल्स रिटर्न 700, आणि त्यांच्याकडून पैसे आले 28,500. म्हणजे एकूण 35,200 पैकी एवढंच हिसाब आलं, एवढे पैसे आले, एवढे पैसे बुडाले, कमी झाले पैसे, वस्तू वापस आले. क्लोजिंग डेटर्स किती येईल? 5,200. इथपर्यंत बेसिक कळालं? यस कळालं. ओके चला आता कन्व्हर्जन पर्सेंटेज. कन्व्हर्जन पर्सेंटेज म्हणजेच काय? व्यवस्थित चेक करा, मल्टिपल वेज न मी सांगायलो. ओके, फॉलोइंग सब्जेक्ट जे दिसत आहेत त्याचे सर्वचे सिलेबस आपल्या युट्यूब चॅनलवर आणि ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहे. ऑलराईट, डन. कॅल्क्युलेशन ऑफ कॉस्ट अँड इनवॉइस प्राइस, कन्व्हर्जन ऑफ लोडिंग. ओके, कन्व्हर्जन ऑफ लोडिंग म्हणजेच काय की बाबा जे गणितामध्ये तुम्हाला 25% प्रॉफिट सांगितलेलं आहे, हे कॉस्ट वर 25% आहे, इनवॉइस वर किती येईल? कॉस्ट वर 25%, इनवॉइस वर किती येईल? कॉस्ट प्राइस दिली नाही, प्राइस दिले कोणती? इनवॉइस. आता इनवॉइस वर किती टक्के फाइंड आउट करायचं आहे. डन. चलो सर्वात पहिला काय बेसिक गोष्टी आपण सॉल्व करूयात. इनवॉइस प्राइस चं सूत्र, इनवॉइस प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्लस प्रॉफिट. 125. इनवॉइस प्राइस मध्ये काय काय इन्क्लूड असते? कॉस्ट आणि प्रॉफिट. प्रॉफिट किती टक्के आहे? कॉस्ट ऑलवेज घेता आपण किती? 100 प्लस प्रॉफिट किती झालं? 100 प्लस 25, म्हणजे कॉस्ट प्लस प्रॉफिट जर केला तर इनवॉइस प्राइस येते. तर इनवॉइस प्राइस आपल्यासाठी किती आहे? 125, आणि कॉस्ट 100 आणि प्रॉफिट किती? 25. इथपर्यंत क्लिअर झालं? डन. आता व्यवस्थित फोकस करा, काही बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगतो. जेव्हा जेव्हा तुम्हाला इनवॉइस प्राइस देते 40,000 आणि 20% अबोव कॉस्ट, कॉस्ट प्राइस वरचं प्रॉफिट सांगते. इनवॉइस प्राइस दिलेला आहे आणि कॉस्ट प्राइस वरचं प्रॉफिट तुम्हाला कॅल्क्युलेट दिलेला आहे गणितामध्ये. मग अशा पोझिशन मध्ये काय करायचं? साधं सिंपल हा एवढा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, हा एवढा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, आणि इथं वर लिहायचं टोटल 25% कशावर? कॉस्ट वर प्रॉफिट आहे, प्लस 125 करायचं. 40,000 गुणिले 25 प्लस 125. आन्सर फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करा. मल्टिपल वेज आहे. कोणी सर या मेथडनं सांगते, कोणी ह्या मेथडनं सांगते, कोणी चार्टचं सांगते. प्रत्येकाचं मी सांगायलो. इनवॉइस प्राइस दिलेला आहे आणि कॉस्ट वरचं प्रॉफिट दिलेला आहे. क्वेश्चन मध्ये इनवॉइस प्राइस दिलेला आहे आणि कॉस्ट प्लस म्हणलेलं आहे. काहीच करायचं नाही, सरळ सरळ 40,000 लिहायचं इनवॉइस प्राइस आणि प्रॉफिटचं पर्सेंटेज लिहायचं. इथे 125 का घेतला? कॉस्ट प्लस प्रॉफिट, कॉस्ट प्लस प्रॉफिट. करा गुणाकार. 40,000 गुणिले 25 भागिले 125. आन्सर तुमचं येईल 8,000 रुपीज. आन्सर किती येईल तुमचं? 8,000 रुपीज. म्हणजे 40,000 ची वस्तू पाठवले, त्याच्यामध्ये 8,000 रुपये, 8,000 रुपये हा प्रॉफिटचा आहे. कॉस्ट किती आहे? एकूण इनवॉइस प्राइस आहे 40,000, त्याच्यामध्ये प्रॉफिट किती आहे? 8, म्हणजे कॉस्ट आली किती? 32. राईट. या मेथडनं गेला तर डायरेक्ट तुम्हाला जो आन्सर मिळतो तो असतो लोडिंगचा. तो कशाचा असतो? प्रॉफिटचा. म्हणजे 40,000 ची वस्तू विकले तर त्याच्यामध्ये जो प्रॉफिट आहे तो किती हजार आहे? 8,000 आहे, बरोबर. बट याच्यापेक्षा काही सोपी टेक्निक नाही का? सोपी टेक्निक आहे. सुरुवातीला मी तुम्हाला चार्टचं सांगितलं होतं. चार्ट लक्षात घ्या.
चार्ट मध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं, फोकस करा. तुम्हाला चार्ट मध्ये क्वेश्चन मध्ये सर्वात वर माहिती काय दिलेली आहे, 20% अबोव कॉस्ट दिलेला आहे. गणितामध्ये हेड ऑफिसनं ब्रांचला कोणत्या प्राइसवर वस्तू टाकली होते, सर हेड ऑफिसनं ब्रांचला इनवॉइस प्राइसनं वस्तू टाकली होते, राईट. तुम्हाला कोणत्या प्राइसनं फाइंड आउट करायचं आहे, कॉस्ट. कॉस्ट किती आहे, 1/5, 40,000 गुणिले 1/5, 8×5 = 40. आंसर तुमचं किती आलं, 8. इधर से भी जाओ वही आएगा, उधर से भी जाओ वही आएगा. सर आणखी एखादी एक टेक्निक जे की युट्यूब वरचे सर शिकवतात, एक अनेक सर आमच्या कॉलेजमध्ये काहीतरी वेगळं शिकवलं, कोणत्या कॉलेजमध्ये काय शिकवलं काय नाही ते पण सांगतो. ओके, आणखी एक टेक्निक ज्याच्यामध्ये तुम्हाला जर फाइंड आउट करायचं असेल, बघा आता जेव्हा जेव्हा इनवॉइस प्राइस देते क्वेश्चन मध्ये आणि वर कॉस्ट प्लस 20% 30% जेही म्हणते, तर सर्वात पहिला हा फॉर्म्युला तुमच्या माइंड मध्ये आणायचा. सर्वात पहिले कॉस्ट प्लस किती टक्के म्हणलेलं आहे ते लिहायचं, 25% म्हणलेलं आहे 25 छेद 125 लिहायचं, कॉस्ट प्लस लोडिंग प्राइस. उदाहरणार्थ ही जी आहे हा प्रॉफिट आहे, हा आणि हा कॉस्ट प्लस प्रॉफिट आहे, राईट. इनटू करायचा 100 म्हणजे 25/125 गुणिले 100. सर जर असं म्हणलं असतं कॉस्ट प्लस 15% म्हणलं असतं, मग इथे लिहायचं 15 छेदामध्ये 115 गुणिले 100, बस दॅट्स इट. मग सर याचा फायदा काय, हे जे तुम्ही सांगालात, हे जे 25 125 ह्याच्यानं काय मिळणार आहे, समजा आम्ही केला सुद्धा, ओके चला सर तुम्ही म्हणताल तसं 25 गुणिले 100 भागिले 125 केला, आन्सर यायला बघा सर 25 गुणिले 100 छेद 125, आन्सर किती आले, 20% आले. आन्सर किती आले, 20% आले. 20% हा असेल कन्व्हर्जन ऑफ पर्सेंटेज, म्हणजे कॉस्ट वर 25% प्रॉफिट, इनवॉइस प्राइस वर 20% प्रॉफिट. म्हणजे जे आपण सुरुवातीला एक एक्झाम्पल घेऊन सांगितलं होतं, 1 लाखची वस्तू जर 10%ला विकला तर 10,000 हा 10% आहे, पण तेच 10,000 प्रॉफिट इनवॉइस प्राइस वर किती असेल, 9.09. तसंच कॉस्ट वर नीट लक्ष द्या, कॉस्ट वर तो जो प्रॉफिट आहे तो 25% आहे, बट इनवॉइस वर किती टक्के आहे, इनवॉइस वर 20% आहे. डन. आता तुम्ही काय करायचं, 40,000 वर 20% फाइंड आउट करायचं, आन्सर तुमचं येईल 8,000 रुपीज. आन्सर तुमचं किती येईल, 8,000 रुपीज. हे फाइंड आउट करण्याचे मी तीन वेगवेगळे टेक्निक सांगितले. इथून पुढे गणित करत असताना जेही टेक्निक तुम्हाला सोपी वाटेल ते तुम्ही करायचंय, आणि मी चॅलेंज देऊन सांगतो मॅक्सिमम मुलं तो तक्ता फॉलो करतील. सरळ सरळ तक्ता फॉलो करायचा, आन्सर खुद ब खुद तुम्हारे पास चलते हुए आता. ओके डन. आता एक तर लोडिंग फाइंड आउट करण्यासाठी दोन पर्याय आहेत, एक तर डायरेक्ट 20% फाइंड आउट करा, किंवा जे पण याच्यावर लोडिंग फाइंड आउट करायचंय त्याला 1 किती करा, 5, किंवा ज्याच्यावर पण फाइंड आउट करायचंय 25 गुणिले 125 करायचं. कोणत्याही मार्गाने जा, या पण मार्गाने जा, या पण मार्गाने जा, आणि या पण मार्गाने जा, कोणत्याही मार्गाने जा तुमचा आन्सर येईल. आता ऍट दिस मोमेंट मॅक्सिमम मुलं कन्फ्युज्ड आहेत. तर ते तक्ता सांगत होता असं वाटलं की ते समजलं, त्याच्यानंतर तुम्ही हे सांगितलं असं वाटलं की हे समजलं, आता वाटत आहे की ते हे सोपं आहे. सर्व गोष्टी सोप्या आहेत, स्टेप बाय स्टेप जा. ओके डेफिनेटली मी सांगेन, डोंट वरी. चला सर्वात पहिले रिकॉल करा की जेव्हा जेव्हा हेड ऑफिस ब्रांचला वस्तू टाकते, ब्रांचला वस्तू सेंड करते, त्यावेळेस कोणत्या कोणत्या 4 बॅलन्सेस वर इम्पॅक्ट पडते. सर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्यासारखं ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, गुड्स सेंड टू ब्रांच, गुड्स रिटर्न बाय ब्रांच, या 4 गोष्टींवर त्याचं इम्पॅक्ट पडतो. किती गोष्टीवर इम्पॅक्ट पडतो, या 4 गोष्टींवर त्याचा इम्पॅक्ट पडतो. ऑल राईट डन.
चला आता कशा पद्धतीनं कॅल्क्युलेट करायचं काय काय नाही चेक करा. सर्वात पहिले गणितामध्ये या. चला स्टॉक किती रुपयाचं स्टॉक आहे सर? 8,000 च स्टॉक आहे. इथे या. टू बॅलन्स बीडी स्टॉक 8,000. डेटर्स डेटर्सची अमाऊंट किती दिलेली आहे तुम्हाला? 5,200. ऑल राईट. आता नीट लक्षात घ्या. तुम्हाला माहित आहे की हेड ऑफिसनं ब्रांचला आतापर्यंत मागच्या वर्षापर्यंत किंवा लास्ट इयर पर्यंत जे 8,000चं स्टॉक आहे ह्याची प्राइस त्यांच्यासाठी 8,000 आहे, बट आपल्यासाठी ते 8,000च्या वस्तू आहेत का? नाहीत, कारण आपण 20% प्रॉफिटने त्यांना वस्तू विकायलो. राईट. 25% प्रॉफिट खाऊन, कॉस्टवर 25% प्रॉफिट खाऊन लोडिंगवर विकायलो. राईट. मग आता कॉस्टवर 25% आहे, इनवॉइसवर किती येईल? 20% येईल. ऑलरेडी आपण कॅल्क्युलेट केला होता. इनवॉइसवर किती येईल? 20. किंवा दुसरा ऑप्शन 1/5 किंवा 25 गुणिले 1/25. म्हणजे तुम्हाला सरळ सरळ काय करायचं आता? वर्किंग नोटचं पेज ओपन करा, जिथे तुम्ही थोडंफार रफ काम करता. सगळ्यांना मीच एक वर्किंग नोटचं पेज घेतो. हा बघा 3 वेज आहेत. 8,000 गुणिले 1/5 करा. आन्सर किती येईल? 1,600. आन्सर किती येईल? 1,600. म्हणजे जे 8,000ची वस्तू होते त्या 8,000ची वस्तू त्यांच्यासाठी आहेत. या 8,000 मध्ये तुमचं 20% प्रॉफिटचं लपलेलं आहे. 1/5 प्रॉफिट आहे त्याच्यामध्ये. स्टॉक रिझर्व आहे. राईट. किती रुपये येईल? 1,600. तेवढं जरी नाही आलं, 8,000 वर 20%, 8,000 भागिले 100 गुणिले 20 किती आलं? 1,600. हे 20% आपल्याला दिलं नाही, आपण कन्व्हर्जन ऑफ पर्सेंटेज केलं. कन्व्हर्जन ऑफ पर्सेंटेज कसं केलं ऑलरेडी गणितामध्ये सांगितलं मी. ते जरी नाही आलं, तिसरी मेथड 8,000 गुणिले 25 छेद 125. 8,000 गुणिले 25 भागिले 125. आन्सर किती आलं? 1,600 आलं. आता कोणतीही मेथड फॉलो करा. ही मेथड सुद्धा फॉलो करू शकता, ही मेथड सुद्धा फॉलो करू शकता, किंवा ही मेथड सुद्धा फॉलो करू शकता. ओके. जी सोपी वाटली तुम्हाला ती मेथड. बस जे 4 गोष्टी आहेत त्याचा इम्पॅक्ट ऑपोजिट साईडला लिहायचं. आता उदाहरणार्थ इथं स्टॉक कितीचा आहे? 8,000चा आहे. तुम्हाला माहित आहे ते 8,000चा आहे, बट त्याच्यामध्ये किती पर्सेंट इन्क्लूड आहे? 1,600 रुपये त्याच्यामध्ये रिझर्वचे आहेत. ओके. डन. इथे लिहायचंय बाय स्टॉक रिझर्व 1,600 रुपये. 2 गोष्टी झाले. त्याच्यानंतर गुड्स सेंड टू ब्रांच ऍट इनवॉइस प्राइस. इनवॉइस प्राइस न कितीचे विकला? 40,000ची वस्तू इनवॉइस प्राइस न विकला. ऑल राईट. डन. डोंट वरी, जेव्हा जेव्हा स्क्रीनवर ऍडव्हर्टाइज येईल मी सिलेबस घेत नाही, मी थांबतो, कारण मुलांना अवेअरनेस पाहिजे की आपल्या चॅनलवर आपल्या ऍप्लिकेशनवर कोणत्या कोणत्या सिलेबस आहे. त्यामुळे जेव्हा ती स्लाइड येईल डोंट वरी, मी एकदम शांत असतो, पाणी वगैरे पित असतो. ओके. तुमचं कन्सेप्ट कोणतंच मिस होणार नाही. चला, गुड सेंड टू ब्रांच ऍट इनवॉइस प्राइस किती हजारचा आहे? 40,000चा आहे. ऑलरेडी सांगितलं, जेव्हा जेव्हा हेड ऑफिस ब्रांचला वस्तू इनवॉइस प्राइस न विकते त्यावेळेस कंपल्सरी इथं इनवॉइस प्राइस येते, तो गुड्स सेंड टू ब्रांच, गुड्स सेंड टू ब्रांच इथे लिहायचं 40,000 रुपये. ओके. हे 2 आउटरला लिहून टाकतो. हा. आता नीट लक्ष द्या. अनेक मुलांना खूप वेळेस कन्फ्यूज होते की सर ते सगळं ठीक आहे, पण इथं आपण 40,000 लिहायलो, त्याचा ऑपोजिट इम्पॅक्ट इथं का द्यायलो, किंवा इथे डायरेक्ट
कॉस्ट का लिहित नाही आहोत. बघा इथं तुम्हाला इनवॉइस प्राइस दिलेला आहे. ओके, बट या इनवॉइस प्राइस मध्ये आपलं प्रॉफिट सुद्धा आहे ना, आणि हे 40,000 तुम्ही पाठवलात तर ते तुमच्यासाठी खर्च आहे. बट आपल्यासाठी ऍक्च्युअल खर्च 40,000 नाहीच, कारण आपण कॉस्ट पेक्षा जास्त किमतीला वस्तू पाठवायलो. राईट, कॉस्ट पेक्षा जास्त किमतीला वस्तू पाठवायलो आणि तेवढी अमाऊंट बिलावर प्रिंट होत आहे. तुम्ही जर 32,000च्या वस्तू आहेत एक एक्झाम्पल आणि 40,000ला विकायलात आणि कस्टमरला सांगायलात बॉस 32,000च्या वस्तू आहेत, ओके, बिलावर 32,000 लिहिलो बट तुम्हाला 40,000 दे. त्यामध्ये येडा आहेस का, पागल आहेस का, असं सरळ सरळ म्हणते त्यांना. तुम्ही कधी पण कस्टमरला वस्तू विकत असताना तुम्ही सेलिंग प्राइस वर विकता, बरोबर आहे. त्यामुळे त्यांनी इथे लिहिले 40,000, बट त्यांच्यासाठी ऍक्च्युअल मध्ये ते वस्तू 40,000 नाहीच आहेत. त्यांच्यासाठी कितीचे वस्तू आहेत ते 3200 आहेत. मग इथं जर 32 आणायचा असेल किंवा बॅलन्स करायचा असेल तर त्यांना जेवढेही रुपये जास्त किमतीने वस्तू विकायला त्याचे इम्पॅक्ट ऑपोजिट साइडला द्यावं लागतं. आता बघा 40,000ची वस्तू आहेत, राईट, वापस 40,000ची वस्तू आहेत. ओके, डन. 40,000 गुणिले 1/5 करा, आन्सर किती येईल 8,000. म्हणजे जे 40,000ची वस्तू सेंड केला त्याच्यामध्ये तुमचं लोडिंग किती हजार रुपये होतं, 8,000 रुपये होतं. दुसरी मेथड लोडिंग कॅल्क्युलेट करण्याची, 40,000 गुणिले 20%, आन्सर किती येईल 8. तिसरी मेथड 40,000 गुणिले 25/125, याचा सुद्धा आन्सर किती येईल 8. डन. इथे लिहायचं बाय गुड्स सेंट डिफरन्स इन लोडिंग, बाय गुड्स सेंट डिफरन्स इन लोडिंग किती हजार लिहायचं 8,000. तुम्ही बीकॉम ला शिकला असाल, अगोदर झाला असेल, नसेल तर फर्स्ट टाइम बघत असाल तर लक्ष देऊन ऐका, कारण इथं तुम्ही जेवढं जास्त वेळ फोकस कराल तेवढं एक्झाम मध्ये तुमचं गणित बरोबर याचे चान्सेस जास्त असतात. ओके, कारण एक्झाम मध्ये खूप साऱ्या मुलांना कळतच नाही की किती प्राइस घ्यायचं. प्रत्येक जण ते काही येऊ दे, अमाऊंट गुणिले 25/125, अमाऊंट गुणिले 25/125 असंच घेतात. काहीच बघत नाही की बाबा इनवॉइस प्राइस दिलेला आहे का कॉस्ट प्राइस दिलेला आहे. ओके, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्हाला गणितामध्ये सांगण्यात आलेलं आहे रिटर्न टू हेड ऑफिस 800. बघा आता ब्रांचला तुम्ही 40ची वस्तू पाठवलात, बट ब्रांचने त्यापैकी कितीची वस्तू तुम्हाला वापस केले, 800चे वापस केले. डन. इथे लिहायचं बाय गुड्स रिटर्न बाय ब्रांच, इनवॉइस सरळ सरळ किती लिहायचं 800 लिहून टाकायचं, बरोबर. हा, आता ही वस्तू 800ची यायलेत, बरोबर आहे, बट याची ऍक्च्युअल प्राइस 800 नाहीच का, कारण ते तुम्ही प्रॉफिट वर विकला होता. ती वस्तू तुम्ही किती कसं विकला होता, प्रॉफिट वर विकला होता. आता याचं एक एक्झाम्पल सांगतो. ओके, सपोज तुम्ही गणपतीची मूर्ती विकायला तुमच्या दुकानामध्ये आणि ती मूर्ती तुम्हाला 1,000ला पडली आणि कस्टमरला तुम्ही 1500ला विकलात. कस्टमर मूर्ती घेऊन गेला आणि मग त्याला काहीतरी वाटलं, तो वापस आला आणि कस्टमर म्हणला की बाबा मला ही मूर्ती लागत नाही, तुम्ही हे ठेवून घ्या. मग तुम्ही त्याला 1,000 रुपयेच परत करणार का? नाही नाही, मला तर 1,000लाच आली होती, मी पण तुला 1500ला विकलो, बट मी आता 1,000च घेईन. पॉसिबल आहे का? नाही. का? कारण तुम्ही ज्या प्राइसला विकलात त्या प्राइसला तुम्हाला घ्यावं लागेल, तेवढंच तुमच्यासाठी ते प्रॉफिट आहे. आता तुम्ही वस्तू विकत असताना या 40,000 मध्ये किती पर्सेंट तुमचं लोडिंग होतं, 20%. ऍक्च्युअल वस्तू कितीची होती 32. रिटर्न जेव्हा आले 800चे, हे एवढं तुमच्यासाठी 800चं नुकसान किंवा तुमच्यासाठी फायदा नाही, याच्यामध्ये 20% डिफरन्स पण आहे. ऑलराईट, रिटर्न लिहित असताना ऍज इट इज लिहायचं, बट त्याचा डिफरन्स ऑपोजिट साइडला किती येईल ते व्यवस्थित तुम्हाला लिहायचं. ओके, गुड्स रिटर्न बाय ब्रांच, सॉरी गुड्स रिटर्न टू हेड ऑफिस किती आहे 800. बस त्याचा आता डिफरन्स काढा. कशा पद्धतीने लिहायचं, वापस 3 टेक्निक 800
गुणिले 1/5 आन्सर येईल 160 किंवा 800 गुणिले 20/100 कन्वर्जन ऑफ पर्सेंटेज किती आलं? कन्वर्जन ऑफ पर्सेंटेज आलं 20% म्हणजेच किती येईल 160 किंवा 25/125 800 गुणिले 25/125 आता सुद्धा आन्सर किती आलं 160. म्हणजे जे वस्तू तुम्हाला रिटर्न आले ते भलेही 800 चे आले त्याच्यामध्ये लोडिंग तुमचं प्रॉफिट किती होतं 160 होतं ते मायनस करा. टू डिफरन्स इन रिटर्न गुड्स लोडिंग 160 100 किती आले 60. डन. ग्रेट. त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्हाला सांगितलेला एक्सपेन्सेस रेंट सॅलरी अँड सन्ड्री एक्सपेन्सेस हेड ऑफिसनं ब्रांचेसचे पेड केले. सरळ सरळ खर्च आहे इथे लिहून टाका टू बँक अकाउंट रेंट सॅलरी सन्ड्री एक्सपेन्सेस किती रुपये पेड केलं 600 1200 300 डन. नेक्स्ट याच्यामध्ये काय सांगण्यात झालेलं आहे क्रेडिट सेल्स कधी पण लक्षात घ्या ब्रांच अकाउंट्स मध्ये क्रेडिट सेल्स रेकॉर्ड केल्या जात नाही. नो क्रेडिट सेल्स विल बी रेकॉर्डेड. कॅश सेल्स कितीचे आहेत 18,700 चे आहेत इथे लिहा बाय बँक अकाउंट कॅश सेल्स 18,000 डन 18,000 आय थिंक 700 18,700. त्यानंतर कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स 28,500 इथे रिसिव्ड फ्रॉम डेटर्स 28,500. डिस्काउंट अलाउड बॅड डेट्स आणि सेल्स रिटर्न हे सर्व ब्रांच अकाउंट्स मध्ये रेकॉर्ड होत नाही डेटर्स अकाउंट मध्ये ते ऍडजस्टेड झालेत. क्लोजिंग स्टॉक जसं ओपनिंग स्टॉक वर तुम्ही डिफरन्स किंवा लोडिंग कॅल्क्युलेट केलात तसंच क्लोजिंग स्टॉक वर सुद्धा येईल डिफरन्स इन क्लोजिंग स्टॉक किती हजार येईल 6,000. सर्वात पहिले ऍज इट इज इथे लिहून टाका बाय क्लोजिंग स्टॉक किंवा बॅलन्स सीडी लिहिलात तरी चालेल किती हजार रुपये 6,000. डन. त्याच्यावर डिफरन्स फाइंड आउट करा 1/5 6,000 वर 1/5 किती 1200 इथे लिहा टू स्टॉक रिझर्व कोणी कोणी डिफरन्स लिहिते कोणी कोणी लोडिंग चार्जेस लिहिते लोडिंग ऑन क्लोजिंग स्टॉक 6,000 वर 1/5 किंवा 6,000 वर 20% किती येईल 1200. त्यानंतर इथे लिहायचं डेटर्स क्लोजिंग डेटर्स ऑलरेडी आपण कॅल्क्युलेट केला इथे चेक करा क्लोजिंग डेटर्स किती रुपये आलं होतं आपलं 5,200 रुपये. क्लोजिंग डेटर्स किती आलं होतं 5,200 रुपीज 5,200. डन अँड दॅट्स इट. बस संपलं एवढंच आहे गणित याच्यापेक्षा जास्त काहीच नाही. बघा सर्वात पहिले तुम्ही काय केलं मेन या गणितामध्ये काही असेल तर ते आहे 1/5 20% 25/125. ओके कशा कशावर आलं ते स्टॉक त्याचा डिफरन्स काढलात ऑपोजिटला लिहिलं गुड्स सेंड टू ब्रांच 40,000 इनवॉइस प्राइस न लिहिलं आणि जे पण त्याचा डिफरन्स येईल ते इकडे CR ला लिहिलं. गुड्स रिटर्न बाय ब्रांच 800 चे रिटर्न केले त्याचं जे पण डिफरन्स असेल ते इकडे लिहिलं. ऑलराईट. त्याच्यानंतर क्लोजिंग स्टॉक 6,000 आहे आणि त्याचा रिटर्न इथे लिहिलं. ऑलराईट. आता इन बिटवीन दिस सर्व कळालं फक्त सर ते 1/5 किंवा 20% किंवा 25% कसं आलं ते आणखी एक वेळेस सांगा विषय संपला. डेफिनेटली सांगतो. सर्वात पहिले
CR ची बेरीज करा. CR मध्ये स्टॉक रिझर्व 1600, 800 या सगळ्यांची जर बेरीज केला तर नियर अबाउट तुमचं CR चं बॅलन्स येते 68,800 अँड त्या CR मधून टू प्रॉफिट ट्रान्सफर टू जनरल PNL अकाउंट किती असेल 12,140 अराउंड समथिंग असेल. 12,140 रुपये तुमचं प्रॉफिट असेल. कॅल्क्युलेट करून बघा, आन्सर येऊन जाईल. ओके, वापस पुन्हा एक वेळेस सर्व विद्यार्थ्यांनी फोकस करा. 1/5, 20% आणि 25/125 कसा आला. ओके, सर्वात पहिला गणितामध्ये तुम्हाला गणितामध्ये जर फोकस केलात 1/5 कसा आला ते सांगायला मी. गणितामध्ये जर फोकस केलात तर तुम्हाला कॉस्ट प्लस किती मिळाला आहे 25. गणितामध्ये जर फोकस केलात कॉस्ट प्लस किती मिळाला आहे 25. प्राइस कोणती दिलेली आहे इनवॉइस प्राइस किती 40. कॉस्ट प्लस 25 जर केलात किंवा 1/4 जर केलात तरी आन्सर येऊन जाते. ओके, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे. नेक्स्ट तुम्हाला इथं काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. इथं फोकस करा. 20% कसं आलं बघा. 20% कसं आलं, सरळ सरळ तुम्हाला 25% म्हणलेलं आहे. ऑल राईट, 25% इथे लिहिलात. कॉस्ट प्लस 25 दिलेला प्रॉफिट जे पर्सेंटेज आहे कॉस्ट इथे घ्यायचं. कॉस्ट प्लस 100 प्लस 25 इथे घ्यायचं. प्लस 25 प्लस कॉस्ट प्लस प्रॉफिट 125 गुणिले 100 करा. आन्सर तुमचं येईल 20%. बस प्रत्येकावर 20% फाइंड आउट करत जायचं. ते जर नाही आलं तर देसी जुगाड मेथड. तुम्हाला 25% सांगितलेलं आहे राईट. इनवॉइस प्राइस कॉस्ट असते 100, प्रॉफिट असते कधी पण दिलेलं गणितामध्ये इथं 25 दिलेलं आहे. तर 25 100 प्लस 25 बेरीज झाली 125. ऑल राईट, डन. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं हा तक्ता. बाई हा तक्ता अतिशय महत्वाचा आहे. जितकं जास्त तुम्ही कॅल्क्युलेट करताल, व्यवस्थित फोकस करताल, तेवढं जास्त तुमच्यासाठी महत्वाचं आहे. ऑल राईट, डन, ग्रेट. इथं एक छोटंसं मिस्टेक झालं होतं. 25% दिलेलं आहे राईट. तर इनवॉइस प्राइस दिलेला आहे 125. 1/5 करा, आन्सर येऊन जाईल. आपण याच्यावर कंटिन्युअसली प्रॅक्टिस करत जाऊयात. जे पण तुमचे डाउट्स असतील ते नक्की सॉल्व्ह होतील. ऑल राईट, डन. थँक्यू सो मच.